नमस्कार, मैं सलोनी नामदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। आषाढ़ी वारी के अवसर पर धर्मवीर आध्यात्मिक सेना द्वारा शुरू की गई गतिविधि वारकरी सेवा रथ का आज विधान भवन परिसर में उद्घाटन किया गया। इस गतिविधि के माध्यम से आषाढ़ी वारी के अवसर पर पंढरपुर जाने वाले तीर्थ यात्रियों को छाते, रेनकोट और आवश्यक वस्तुएं वितरित की जाएंगी। आज इस रथ को भगवा ध्वज दिखाकर वारी के लिए रवाना किया गया है। साथ ही आज बजट में श्रमिकों के लिए विशेष निगम की घोषणा भी की गई है। गणमान्य व्यक्तियों को 20-20 हजार रुपए देने का निर्णय लिया गया है। इस समय ये भी स्पष्ट किया गया कि आषाढ़ी एकादशी पर तीर्थ यात्रियों को मोबाइल शौचालय उपलब्ध कराने, पीने के लिए स्वच्छ पानी उपलब्ध कराने और पंढरपुर में स्वच्छता और सुविधाएं प्रदान करने का निर्णय लिया गया है। क्या बात है आणि आता सर्व लोकांना मुख्यमंत्री वारकरी महामंडळ आज केलं प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये अनुदान राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आज मिळालं आणि त्याचबरोबर त्यांची वारी अतिशय स्वच्छ आणि निर्मल वारी, सुरक्षित वारी झाली पाहिजे यासाठी सर्व खबरदारी सरकार घेणार। त्यांच्या वारीच्या मार्गावर सगळं रस्ते, स्वच्छता, पाणी, मोबाईल टॉयलेट हे सगळं व्यवस्थित असणार। त्याचबरोबर पंढरपूरमध्ये देखील महिलांसाठी स्वच्छतागृह आणि पुरुषांसाठी स्वच्छतागृह, त्याचबरोबर मोबाईल टॉयलेट, पिण्याचं स्वच्छ पाणी आणि सर्व सुविधा त्या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून आपण दिल्या जातील। आणि मला वाटतं ही आषाढी वारी जी आहे अतिशय स्वच्छ, निर्मल आणि सुरक्षित होईल। आणि वारकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, त्यांच्या कोणाला दुखापत झाली, ऍक्सिडेंट झाला, त्यामध्ये देखील आपण विमा कवच दिलेला आहे। आणि त्यामुळे वारकरी संप्रदायाच्या मागे खरं म्हणजे सरकार शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, वारकऱ्यांचं, कामगारांचं, महिला भगिनींचं, युवकांचं, सगळ्यांचं आणि म्हणून हा अर्थसंकल्प पण सर्व समावेशक आज घेतला। आणि तुम्हाला सांगतो, पहिली सुरुवात तुमच्या मुख्यमंत्री वारकरी महामंडळाने झाली। पहिली सुरुवात जी झाली वारकरी महामंडळाने सुरुवात केली आपण। आणि त्यामुळे तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो। तुमची वारी अतिशय यशस्वी होऊ द्या अशा शुभेच्छा देतो। अक्षय महाराज आणि त्यांची सगळी टीम अतिशय चांगलं काम करते। सगळ्यांना शुभेच्छा। वारकरी रथाचा शुभारंभ झाला तुमच्या वारकरी रथाचा शुभारंभ झालाय। विरोधक म्हणजे उद्धव ठाकरे, विरोधकांना आता नवीन मित्र जोडले गेलेले आहेत, त्यामुळे आता वारकरी नकोशे झालेले आहेत। हा संतांचा अपमान आहे, हा वारकऱ्यांचा अपमान आहे। आणि ज्यांनी या राज्यामध्ये वारकऱ्यांचा अपमान केला त्यांना त्याचं भुगतान करावं लागलेलं आहे। त्यामुळे आम्ही कुठलंही राजकीय अभिनिवेश किंवा राजकीय फायदा डोळ्यासमोर ठेवून आम्ही निर्णय घेतलेला नाही। हे वारकरी चालत जातात, समाज प्रबोधनाचं काम करतात, वेगवेगळ्या विषयावर प्रबोधन करतात आणि मग आमची सरकारची जबाबदारी आहे की त्यांना देखील सोयी सुविधा दिल्या पाहिजे। आणि म्हणून मी एवढंच सांगतो कि ही आषाढ़ी वारी अतिशय यशस्वी हो गया। आषाढ़ी वारी को लेकर आप हिंदी में क्या कहना चाहेंगे? हिंदी में थोड़ा कुछ बता दीजिए। अब ये वारकरी रथ जो है ये इसकी शुरुआत हुई है, सेवा रथ। अभी हर साल पंढरपुर में पांडुरंग, विट्ठल रुक्मिणी इनका दर्शन लेने के लिए लाखों लोग जाते हैं वारकरी। और ऐसी आषाढ़ी वारी पूरी तरह सुरक्षित हो, स्वच्छ, निर्मल हो, इसलिए सरकार ने आज निर्णय लिया है, मुख्यमंत्री वारकरी महामंडल बना दिया है और उसमें 20,000 रुपए हर दिंडी को देने का निर्णय लिया है। दूसरी बात, उनका इंश्योरेंस निकालने का निर्णय लिया है। दूसरी बात, उनको जो भी साहित्य चाहिए वो देने का निर्णय लिया है। उनके मार्ग में साफ सफाई हो, पीने का पानी हो,
मोबाइल टॉयलेट हो, रास्ते अच्छे हो, कोई एक्सीडेंट ना हो, सुरक्षित रोड हो, ये सब हम करेंगे। और पंढरपुर में भी बहुत अच्छा माहौल बनेगा, वहाँ पर भी स्वच्छता, पानी, सब सुविधा उनको मिलेगी।